नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचा पार्ट बघणार आहोत. रक्त म्हणजेच ब्लड. मानवी रक्त मुख्यतः 2 घटकांनी बनलेलं असतं. त्यातलं पहिलं आहे रक्तद्रव्य म्हणजेच प्लाझ्मा, दुसरं रक्तपेशी म्हणजेच ब्लड सेल्स. त्यातलं पहिलं बघणार आहोत आपण रक्तद्रव्य. हा रक्तातील रंग नसलेला किंवा फिकट पिवळसर अल्कली माध्यम असलेला द्रव्य आहे. एकूण रक्ताच्या 55% भाग म्हणजेच हा रक्तद्रव्य असतो. रक्तद्रव्यामध्ये म्हणजेच 90% पाणी, 60% प्रथिने आणि उर्वरित 3% असेंद्रिय घटक असतात. रक्तद्रव्यात 4 प्रकारची प्रथिने आढळतात. ती म्हणजे एक ग्लोबुलिन, दुसरं अल्ब्युमिन, तिसरं प्रोथॉम्बिन, चौथं फायब्रिनोजेन. त्यातलं ग्लोबुलिनचं काम आहे प्रतिद्रव्ये म्हणजेच अँटीबॉडीज तयार करणे. हे प्रतिकारक क्षमता नियंत्रित करतात. आणि अल्ब्युमिन शरीरात पाण्याचा समतोल राखतात. त्यालाच ऑस्मोटिक बॅलन्स असेही म्हणतात. प्रोथॉम्बिन हे रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करते. फायब्रिनोजेन रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करत असतात. त्यानंतर या व्यतिरिक्त रक्तद्रव्यात ग्लुकोज, अमिनो आम्ल, मेद आम्ल म्हणजेच फॅटी ॲसिड, युरिया व इत्यादी विविध प्रकारचे वायू असतात. शरीरातील जास्तीत जास्त 70% कार्बन डायऑक्साईड हा रक्तद्रव्यामध्ये बायोकार्बोनेटच्या स्वरूपात वाहत असतो. रक्ताचा किंवा रक्तद्रव्याचा अल्कली गुणधर्म हा याच बायोकार्बोनेटमुळे येत असतो. त्यानंतर रक्तातला दुसरा पार्ट बघणार आहोत आपण, रक्तपेशी म्हणजेच ब्लड सेल्स. त्याचे 3 प्रकार पडतात. एक RBC म्हणजेच रेड ब्लड सेल, त्यालाच आपण लाल रक्तपेशी किंवा लोहित रक्तपेशी असं म्हणतो. दुसरा आहे WBC म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स, त्यालाच आपण पांढऱ्या रक्तपेशी किंवा सैनिकी पेशी किंवा श्वेत रक्तपेशी असे म्हणतो. नंतर तिसरा प्रकार आहे प्लॅटलेट्स, त्यालाच आपण रक्तकणिका किंवा रक्तबिंबिका असे म्हणतो.